निवडणूक आयोगाचा निकाल आधीच फिक्स होता. कपिल सिब्बलांचा घणाघात. सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज ऑगस्ट 12 रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित करत जोरदार युक्तिवाद केला. सिब्बल यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडताना विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट नव्हे, असा ठाम युक्तिवाद केला. केवळ काही आमदार वेगळे झाले म्हणून संपूर्ण राजकीय पक्ष फुटला, असे मानता येणार नाही, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आयोगाने आधीच निकाल ठरवला होता. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरच थेट आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचायचे होते आणि त्यानंतर त्या निष्कर्षाला समर्थन देण्यासाठी तर्क लावण्यात आला. 2018च्या शिवसेना पक्षघटनेकडे आयोगाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला. पक्षाची घटना आणि संघटनात्मक रचना बाजूला ठेवून केवळ आमदार खासदारांच्या संख्येच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. आमदारांमधील फूट म्हणजे पक्षात फूट नव्हे. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू हाच राहिला की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोन वेगळ्या संस्था आहेत. काही आमदारांनी वेगळा गट तयार केला म्हणून पक्षाची संघटनात्मक रचना बदलत नाही. त्यामुळे विधिमंडळातील बहुमताच्या आधारे एखाद्या गटाला संपूर्ण पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या अधिकारावरही प्रश्न. सिब्बल यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 29 आणि निवडणूक चिन्ह आदेशातील परिच्छेद 15 यांचा संदर्भ देत आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर प्रश्न उपस्थित केला. एखाद्या संस्थेला अधिकार वापरायचा असेल तर त्यासाठी मूळ अधिकार क्षेत्र असणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर न्यायालयानेही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. जर सुरुवातीलाच आयोगाला हस्तक्षेपाचा अधिकार नव्हता असे मानले तर पुढील घडामोडींची चौकशी करता येणार नाही. मात्र आयोगाला अधिकार होता आणि त्याचा चुकीचा वापर झाला असेल तर परिस्थिती वेगळी असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. 19 जुलैला आयोगासमोर नेमकी कोणती कागदपत्रे होती? सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोरील कागदपत्रांवरही प्रश्न उपस्थित केला. त्यांचा सवाल होता की जुलै 19 रोजी पक्षात फूट पडल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध करण्यासाठी आयोगासमोर नेमकी कोणती सामग्री उपलब्ध होती. नंतर सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रांचा आणि इतर कागदपत्रांचा विचार करता येईल. मात्र सुरुवातीला पक्षात फूट असल्याचे दाखवणारा ठोस आधार काय होता हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आयोगाचा शिक्का असताना दस्तऐवज बनावट कसा? सुनावणी दरम्यान 2018 मधील शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक रचनेशी संबंधित कागदपत्रांचाही मुद्दा उपस्थित झाला. सिब्बल यांनी सांगितले की संबंधित कागदपत्रांवर निवडणूक आयोगाचा अधिकृत शिक्का आहे. त्यामुळे ही कागदपत्रे नंतर तयार करण्यात आली किंवा बनावट आहेत असा आरोप कसा करता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर कागदपत्रे बनावट असतील तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही आयोगाचीच असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिवसेनेची 2018ची घटना अलोकतांत्रिक कशी? शिंदे गटाकडून शिवसेनेची 2018 मधील घटना अलोकतांत्रिक असल्याचा दावा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरही सिब्बल यांनी जोरदार प्रतिवाद केला. ज्या घटनेनुसार पद आणि फायदे मिळवले त्याच घटनेला नंतर अलोकतांत्रिक कसे म्हणता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही धोरण ठरवणारी संस्था असून पक्षातील निवडी लोकशाही प्रक्रियेतून झाल्या असल्याचा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनाच पक्षाबाहेर काढलं. सिब्बल यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच पक्षातून बाहेर काढल्याचा दावा केला जात असेल तर अशा परिस्थितीत पक्षाच्या शिस्तभंग यंत्रणेचा वापर कसा करायचा, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायमूर्ती बागचींचा जिवंत लोकशाहीचा उल्लेख. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. आपण जिवंत लोकशाहीत काम करत आहोत हे विसरता कामा नये, असे त्यांनी नमूद केले. त्यावर कपिल सिब्बल यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत सध्याची व्यवस्था किती लोकशाहीवादी राहिली आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र भारत महत्त्वाकांक्षांनी भरलेला देश आहे, असेही त्यांनी म्हटले. पुढे काय? आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाचे अधिकार क्षेत्र, शिवसेनेची पक्षघटना, विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्षातील फरक, पक्षफुटीचा प्रथमदर्शनी पुरावा आणि निवडणूक चिन्ह आदेशातील परिच्छेद 15 हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. सुनावणी दरम्यान न्यायालयानेही अनेक कळीचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढील सुनावणीत काय युक्तिवाद होतो आणि सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रक्रियेबाबत कोणती भूमिका घेते याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान सुनावणीनंतर खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधत आजच्या न्यायालयीन घडामोडींची माहिती दिली. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा हा प्रदीर्घ कायदेशीर वाद आता निर्णायक टप्प्याकडे जात असल्याचं चित्र आहे. धन्यवाद.